महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज सादर केला। या प्रसंगी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची तोवा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे निश्चितच प्रणितीताईंचा विजय हा निश्चित आहे असं देखील या गर्दीवरून सिद्ध होत आहे। गेल्या 10 वर्षात भाजपाने कोणत्याही प्रकारचा विकास सोलापूर शहराचा केला नसल्यानं मागचे 2 खासदार तोंड लपवून फिरत आहेत। परंतु माझे वडील आजही जनतेसमोर जाऊन मतं मागतात, कारण त्यांनी विकासाची अनेक कामं या शहर जिल्ह्यात आणली। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रणितीताई शिंदे यांनी अखंड हिंदुस्थानचं कवच कुंडल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं। यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 पुतळा चौकामध्ये थोर महात्म्यांचं पूजन केलं। यानंतर काँग्रेस भवन येथे महासभा आयोजित करण्यात आली होती। या सभेनंतर पुढे महाशक्तिशाली रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी आमदार नरसय्या आडम, प्रकाश येलगुलवार, माजी महापौर मनोहर सपाटे, संजय हेमगड्डी, सुधीर खरटमल, भारत जाधव, रियाजभाई हुंडेकरी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या विराट महासभेतून प्रणितीताई शिंदे काय म्हणाल्या पाहूयात। या भाजपानं फक्त आश्वासनाच्या पलीकडे काहीच दिलेलं नसून लोकशाही आणि संविधान धोक्यात आणलंय। त्यामुळे सर्व राज्यातील घटक पक्ष आणि काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्षांचा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भाजपा। या निवडणुकीमध्ये आपलं एकही मत भाजपाला जाऊ देऊ नका असं आवाहन यावेळी जाहीर सभेतून प्रणितीताई शिंदे यांनी नागरिकांना केलं। या निवडणुकीत प्रत्येक सोलापूरकरांनी आशीर्वाद रूपी एक मत मला द्यावं, मी शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करण्यास बांधील राहीन, अशा प्रकारची भावनिक साथ यावेळी प्रणितीताई शिंदे यांनी उपस्थित मतदारांना घातली। आदरणीय शिंदे साहब, आदरणीय सपाटे जी, आदरणीय दासरी जी, आदरणीय महेशांना गोटे जी, दिलीपराव मानी जी, सिद्धराम मेत्रे साहब, भगीरथ दादा फाळके जी, आदरणीय आदम मास्टर जी, सुधीर खरटमल जी, आदरणीय चाकोते जी, मनोहर सपाटे जी, महेश धाराशिव जी, प्रताप चव्हाण जी, अस्मिताताई, धनकुमार पवार जी, तौफिक शेख जी, विष्णु तारापुरी जी, शुकुर पटेल जी, प्रमोद गायकवाड जी, बाबा मिस्त्री जी, बनसोडेताई, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या तमाम बंधू भगिनींनो, तुम्हाला मनापासून नमस्कार करते। या पुन्हा देखील आज आपण या माझ्यासोबत माझा फॉर्म भरण्यासाठी आलात आणि मला आशीर्वाद देत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ही माझ्या एकटीची निवडणूक नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे। मी युद्धावर चालले, तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालले। तुम्ही 15 वर्ष मला सांभाळलं, तुम्ही 15 वर्ष मला आशीर्वाद दिला, तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे। तुम्ही मला विश्वास दिला की काम करणाऱ्या लोकांचं अजून अस्तित्व आहे। आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो, आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलो। जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत संविधानाच्या विरोधाचं मत आहे। तर आपण समजायला पाहिजे की ते मत आरक्षणाच्या विरोधाचं मत आहे। जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत माझा शेतकरी मायबापाच्या विरोधाचं मत आहे। ज्यांच्या जीवावर माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवावर या भाजपने मतदान घेतलं, त्या शेतकऱ्यांचा अन्न हा भाजप बीजेपी बघत आहे, ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते। मागच्या 10 वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरचा वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली। पण आज जेव्हा लोकांना गरज आहे, तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली। आज अजूनही त्यांच्या उमेदवारांसोबत मागचे 2 खासदार फिरत नाहीये। की ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे। आज महाविकास
काही करून लोकशाही वाचवायची आहे, प्रत्येकाला लोकशाही वाचवायची म्हणून प्रत्येक व्यक्ती इथं आलेला आहे. महाविकास आघाडीचे पण सर्वसामान्य नागरिक सुद्धा लोकशाही वाचवायची म्हणून इथे आलेला आहे. महागाईचा मुद्दा आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. आज शेतकऱ्यांना हमीभाव मिळालेला नाहीये. या सगळ्या मुद्द्यावर भाजपला कोणी मतदान करणार नाही हे आता काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. आज बीजेपी सरकार आतापर्यंत लोकांना फसवत आलेलं आहे. शेतकऱ्यांना फसवणूक केली, महिलांची फसवणूक केली. आज हमीभाव दिलेला नाहीये. आज शेतकऱ्यांनी आज सोयाबीन, कांदा शेतकरी अक्षरशः आत्महत्या करतायत, परंतु त्यांनाही हमीभाव नाहीये. आज महिलांच्या महागाईच्या प्रश्नामुळे महिला अक्षरशः भरपूर गेलेल्या आहेत. घर चालवणं महिलांना मुश्किल झालेलं आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आज महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाहीये. आमचे नेते आज शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याबरोबर आम्ही सगळेजण सुद्धा महाविकास आघाडीच्या एकत्र आहोत, कटिबद्ध आहोत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी कटिबद्ध आहोत आणि महाराष्ट्रात एक या महाशक्ती विराट रॅलीमध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.